हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया चहापासून. सकाळी सकाळी उपाशी पोटी राहण्यापेक्षा, चहा नुसताच घेण्यापेक्षा त्याच्यात किमान 2 बिस्किटं तरी खा किंवा मग टोस्ट तरी खा. तर आज मी टोस्ट खाणार आहे. आणि सकाळी सकाळी मला क्लिनिंग करायची होती, ती म्हणजे पाण्याचा माठ वगैरे ज्या जागेवर ठेवलं आहे ना तिकडे. आज मस्त असा स्प्रे तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी विमचं पाऊच आहे, ते संपत पण आलेलं होतं आणि त्यात थोडंसं विम होतं लिक्विड, तर ते घातलेलं आहे मी बॉटलमध्ये. कोलिनची बॉटल आहे, ती संपलेली होती. आणि कुठली बॉटल आपण घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे 2 चमचे आणि त्यात पाणी घालायचं आहे. मस्त असा आपला स्प्रे तयार होऊन जातो आणि छान क्लीन पण होऊन जातं त्याच्याने. म्हणजे सिंकचे नळ वगैरे, सिंक, परत आपली गॅस शेगडी किंवा मग किचन ओट्यावरचे चिकट झालेले असतात डाग चहाचे वगैरे, छान असं क्लीन होऊन जातं. थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला आणि आपला स्प्रे मस्त घरच्या घरी रेडी झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता स्प्रे पटकन असा मारता येतो आणि पटकन आपल्याला सॉफ्ट घासणीने घासून घेतला ना, थोडासा हात फिरवला की लागलीच स्वच्छ होऊन जातं. तर ही जी माठाची जागा आहे ना, ती दर 2-3 दिवसाआड घासली तर बरं आहे. नाहीतर मग चिकट चिकट होऊन जातो. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पाण्याचा साठा असतो ना, त्या ठिकाणी होतंच, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर या ठिकाणी बघू शकता मस्त नळ असे चकाकले आहेत. त्यानंतर माठावर पण इकडे पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, पण माठावर पण असा लेअर येऊन जातो 2 ते 3 दिवसानंतर. जर तो घासला नाही तर खराब दिसायला लागतो. आणि थोडंसं त्याच्यावर सॉफ्ट घासणीने त्याच्यावर पण मी हात फिरवून घेत असते, म्हणजे मग स्वच्छ पण राहते आणि माठाची जी जागा आहे ती पण तशीच होऊन जाते. तर ते पण आता थोडंसं घासून घेते मी. स्प्रे असला म्हणजे कसं पटकन आपल्याला स्प्रे मारला की पटकन घासणी फिरवले की झालं. तर या ठिकाणी भिंतीवर पण आपण भांडे वगैरे थोडेफार घासताना शिंतोडे उडलेले असतात, त्याच्याने पण ते खराब दिसतं. तर ते पण क्लीन करणार होती आज. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. म्हटलं तर असं क्लीन ठेवलं ना आपल्यालाही छान वाटतं आणि 2-3 दिवसाआड केलं म्हणजे जास्त काही घाण होत नाही. मग खूप दिवसांनी आवरलं की खूप घाण पण वाटतं आणि असं कुबट वास येतो, पाण्याचा एक विशिष्ट वास येतो किंवा मग त्या ठिकाणी अन्नाचे कण जर अडकले असतील सिंकमध्ये तर त्याचा पण वेगळाच वास येतो. त्यानंतर आता माठ वगैरे जागच्या जागी ठेवून देते मी. जास्त काही माझं तिकडे डेकोरेट नाही आहे, फक्त ते कांदा वगैरे चॉप करायचं मी तिकडे साईडला ठेवते. त्यानंतर अशी डस्टबिन वगैरे जर का तुम्ही वापरत असणार तर ती पण घासून काढा दर 2 दिवसांनी, म्हणजे मग त्याचा पण वास येत नाही. किंवा बारीक किडे चिलटे जे असतात ते पण त्या ठिकाणी येत असतात, आपण जास्त दिवस साठवून ठेवलं खरकटं अन्न तर. त्यानंतर मी इकडे पण आता घासून घेते सिंक. आणि एक असं पाऊच मिळतं आपल्याला सिंकमध्ये टाकायचं, तर ते पण टाकून घ्यायचं 8-10 दिवसानंतर, म्हणजे मग घाण वास असा येणार नाही. कारण आपण कितीही खरकटं काढायचा प्रयत्न केला तरी थोडंफार अन्न सिंकमध्ये जातंच. तर मी हे यूज करत असते. तर आजचं किचन क्लिनिंग तुम्हाला कसं वाटलं तेही मला सांगा. आणि आज कुठली रेसिपी आपण करणार नाही आहोत. तर जर आपले केस खूप पांढरे नसतील तर कुठलाही डाय खूप असा हानिकारक असतो आणि खूप केमिकल पण असतात त्यामध्ये. तर आज मी जे वापरते स्वतः ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर लोखंडी तवा घेते मी किंवा लोखंडी कढई असेल तरी चालेल. त्यामध्ये ही राजस्थानी मेहंदी माझ्याकडे ती टाकत असते, म्हणजे माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे मी घेत असते. आणि त्यामध्ये 2 चमचे दही घातलेले. त्यानंतर 2 चमचे चहा पावडर उकळून घ्यायचं आणि ते पाणी गाळून त्यामध्ये घालायचं. थोडंसं कोमट झाल्यानंतर वाटलं तर अजून पाणी आपण घालू शकतो. आता तुम्ही म्हणाल की चहा पावडर वाया जाणार नंतर, तर काही नाही, ती आपण थोडीशी वाळून घ्यायची आणि पुन्हा त्याचा आपण चहा करू शकतो. नाहीतर मग त्यामध्ये दूध आणि डाळीचं पीठ घालायचं आणि मस्त असं स्क्रब होतं चेहऱ्याला किंवा हातापायांना आपण लावू शकतो. छान क्लीन होऊन जातात. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाली आणि नंतर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे आटपून घेऊया. तर स्वयंपाकाचा काही व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही आहे, फक्त आमटी केली होती आज मसूरची आणि राईस केला होता आणि चपाती लागली तर 2-3 चपात्या केलेल्या होत्या. तर आजचा हा छोटासा असा स्वयंपाक होता. त्यानंतर दुपारी माझी कामं आटोपली. तर म्हटलं चला ब्लाऊज पीस मला कापायचा होता. तर या ठिकाणी 2 पदरी असा ब्लाऊज पीस मी अंथरून घेतलेला आहे, म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे आणि हा त्याचा ब्लाऊज आहे. तर आधी आपण अस्तर कट करून घेऊया. तर मी ना असं पॅटर्न वगैरे म्हणजे कागदाचं किंवा कुठलं पॅटर्न मी ठेवत नाही, मी डायरेक्ट कापडावरच कापते. कारण आता म्हणजे खूप सराव झालेला आहे, त्यामुळे मापं वगैरे लक्षात असतात एकदा ब्लाऊजची मापं घेतली की. आणि त्याने मग पटकन असं होऊन जातं कट केलं की. अस्तर कट केलं की लागलीच ब्लाऊज पीसवर मग मी ते अस्तर ठेवूनच कट करून घेत असते. तर या ठिकाणी ना प्रिन्सेस कट ब्लाऊज मला शिवायचा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने शिवते मी अगदी. जर तुम्हाला फुल व्हिडिओ मला बघायचा असेल तर मला सांगा, तसं कमेंट्समध्ये मी टाकेल तुमच्यासाठी. तर या ठिकाणी फक्त 3 पीस आपले निघतात आणि त्यामध्ये मस्त असा प्रिन्सेस कट आपला ब्लाऊज रेडी होऊन जातो. शिवायलाही खूप कमी वेळ लागतो आणि बसतोही छान, फिटिंग पण खूप सुंदर बसते. तर या ठिकाणी बघू शकता ह्या बाह्या आहेत आणि हा बॅक साईड आहे आणि ही
फ्रंट साईड आहे. तर अशा 3 तुकड्यातच आपलं मस्त रेडी होऊन जातं. त्यानंतर ब्लाऊज पीस आता आपण कट करून घेणार आहे. तर ब्लाऊज पीस आपल्याला कट करायचं आहे. तर उलट-सुलट बाजू जर असेल तर उलट्या बाजूने घडी घालायची, म्हणजे फ्रंट आणि बॅक दोघं छान व्यवस्थित सुलट बाजूने येतात. जर का आपण सुलट बाजूने घडी घालून कट केलं तर मग एक भाग उलटा येतो मागचा किंवा पुढचा, असं होत असतं. तर ती एक छोटीशी टिप्स तुमच्यासाठी दिलेली आहे. या ठिकाणी आता कट करून घेते. ब्लाऊज पीस मध्ये लॉंग स्लीव्ज काही बसणार नाही आहे, आपण शॉर्ट बसवणार आहोत 1.5 इंचाच्या, आणि अस्तर पण तसंच मी कट करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आज कटिंग तुम्हाला दाखवते फक्त. त्यानंतर गेलो रातच्या स्विमिंगला दुपारून, आणि स्विमिंगला खूप गर्दी होती संध्याकाळी. मस्त एन्जॉय केलं राजे. आणि फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर का ब्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. बेल आयकॉन प्रेस करून ठेवत जा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येईल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर असेच बघत राहा माझे व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.